सर्व हृदयस्थ मित्रांना सस्नेह नमस्कार। मित्रांनो, आजचा विषय आहे खांदेरी उंदेरी किंवा इंग्रज म्हणायचे हेनरी आणि केंद्री। चला तर या खांदेरी किल्ल्याचा इतिहास पाहू। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नजरेत मुंबई जवळील एक बेट आले, हेच ते खांदेरीचे बेट। येथे सागरी किल्ला बांधून ते ठिकाण मजबूत करावे असे महाराजांनी ठरविले। मुंबईच्या जवळ समुद्र किनाऱ्यावर असलेल्या खांदेरी आणि उंदेरी या दोन बेटाचे भौगोलिक स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे आणि विशेषतः तेथून मुंबईचे बंदर आणि अरबी समुद्रातील व्यापारी जलमार्गावर पूर्ण नियंत्रण ठेवता येईल असा विचार महाराजांनी केला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराच्या इतिहासात खांदेरी उंदेरी युद्ध हे इंग्रज आणि जंजिऱ्याचा सिद्धी याच्या विरुद्ध महाराजांनी मिळवलेला एक अतिशय महत्त्वपूर्ण आणि रणनीतिक विजय मानला जातो। खांदेरी वरच्या युद्धाचा मायनाक भंडारी याच्या नेतृत्वाखाली 300 मावळी दौलत तसेच 300 गवंडी कामगार खांदेरीवर तटबंदी बांधण्यासाठी महाराजांनी पाठवले। मुंबईमध्ये इंग्रजांचा प्रभाव वाढू लागला होता। मायनाक भंडारी बांधकाम करण्याच्या तयारीला लागला, तर जंजिऱ्याची सिद्धी मराठ्यांच्या किनारपट्टीवर सातत्याने हल्ले करतच होती। अरबी समुद्रात इंग्रजांची मुंबई आणि सिद्धीचा जंजिरा या दोन शक्तीवर अंकुश ठेवण्यासाठी महाराजांनी किल्ला बांधण्याचा निर्णय घेतला, ज्याला आपण खांदेरीचा किल्ला म्हणतो। खांदेरीच्या किल्ल्यावर तटबंदी बांधकामाचे काम सुरू झाले। या घटनेने आपल्या हितसंबंधांना धोका निर्माण होईल अशी इंग्रजांना जाणीव झाली। बेटावर मराठ्यांच्या हालचाली इंग्रजांच्या लक्षात आल्या। ते तिथून मुंबईवरून दुर्बिणीतून पाहत असत। मुख्य प्रदेशातून खांदेरीच्या बेटाकडे रसद आणि सामान पोहोचू नये असे त्यांनी प्रयत्न केले। इंग्रजांची एक नौका खांदेरी बेटाजवळ आली। सुरुवातीला बेटावर कोणीच दिसेना। शेवटी लागोलाग मायनाक भंडारीच्या पाठीमागे 300 मावळे उभी राहिली। इंग्रज म्हणाले, येथून निघून जा, हे आमचे बेट आहे, अन्यथा आम्ही तुमच्यावर तोफा डागू। पण मराठे ऐकायला तयार नव्हते। मायनाक भंडारी म्हणाला, आमचे मालक श्री शिवाजी महाराज, तुम्ही त्यांना सांगा। याच दरम्यान सुरतकर इंग्रजांचे पत्र मुंबईकर इंग्रजांना आले, तुम्ही काही करून किल्ल्याचे बांधकाम बंद पाडा, मराठ्यांना तिथून हुसकून लावा। हेनरी केंद्री या बेटावर मराठ्यांचा किल्ला बनल्यास मुंबई बंदराची नाकेबंदी होईल आणि आपला व्यापार त्यामुळे धोक्यात येईल। तुम्हाला गरज पडल्यास जंजिऱ्याच्या सिद्धी संभळची याची सुद्धा मदत घ्या। तो नाही म्हणणार नाही, त्याच्यावर संकट आले तर तो दरवेळी मुंबईच्या आश्रयास येतो व आपली मदत घेतो। काही करा, पण हे मराठ्यांचे काम बंद पाडा। इंग्रजांचा कोणत्याही वाटाघाटीचा परिणाम मराठ्यांवर झाला नाही। तटबंदीचे काम अखंड सुरूच होते। शेवटी इंग्रजांनी युद्ध करण्याची तयारी केली। रिवेंज नावाची मोठी युद्ध नौका तयार केली। त्याबरोबर 5-6 जहाजावर इंग्रज सैन्य घेऊन खांदेरीला चौबाजूने वेढा घालायचा व मराठ्यांची रसद तोडायची, मराठ्यांना तिथून हुसकून लावायचं व खांदेरीला आपल्या ताब्यात घ्यायचे असा विचार करीत इंग्रजांनी युद्धाची तयारी पूर्ण केली। पण सिद्धी मात्र आला नाही। शेवटी सप्टेंबर महिन्यात ब्रिटिशांच्या एका पथकाने लेफ्टनंट थॉर्प याच्या नेतृत्वाखाली
खांदेरीवर हल्ला केला. इंग्रजाच्या या हल्ल्यामुळे मराठे पळून जातील असे सर्वांना वाटत होते, पण इंग्रजांचे दुर्दैव हा हल्ला फसला. खांदेरीवरून मायनाकने एक तोफ डागली. तो तोफेचा गोळा इंग्रज अधिकाऱ्यांवर येऊन पडला, ज्यात कॅप्टन थॉर्प, कॅप्टन ब्रॅडबरी, कॅप्टन हेनरी वेल्स हे मारले गेले. अनेक इंग्रज गंभीर जखमी झाले. मराठ्यांनी कहरच केला. मायनाक भंडारीने त्यांच्या एका जहाजावर कब्जा मिळवला. इंग्रज अधिकारी जॉर्ज कोल याच्या सकट अनेक इंग्रजांना मायनाकने कैद केले. या सर्व कैद्यांना खांदेरी बेटावर मायनाकने आणले. किल्ल्यावर या कैद्यांची मराठ्यांनी चांगलीच खातरजमा केली. मायनाक भंडारीचे किती कौतुक करावं. इंग्रजांच्या प्रचंड तोफ माऱ्यालाही आमचे मराठे घाबरले नाही व तटबंदीचे ही बांधकाम सुरूच ठेवले. केवढी ही स्वराज्य निष्ठा, याला तोड नाही. या युद्ध नुकसानीचा व इंग्रजांच्या झालेल्या फजितीचा वृत्तांत कळविताना रिव्हेंज या जहाजाचा कॅप्टन, त्याचं नाव आहे मिचिन, हा सन 1679च्या 19 सप्टेंबर रोजी पत्रात म्हणतो, मराठे यावेळी चालून आले तर मुंबई बेटाची व आपल्या सैनिकांचे संरक्षण करू शकेल अशी सध्या परिस्थिती नाही. आपल्या हातून मुंबई बेट कधीही जाण्याच्या तयारीत आहे. आपण लवकरात लवकर नवीन सैनिक तुकड्या तरी पाठवावे किंवा पुढे काय करावे यासंबंधी आदेश तरी पाठवावे अशी मिचिन याने नम्र विनंती केली. स्वराज्याची ताकद काय वाढली असेल याचे हे पत्र उत्तम उदाहरण आहे. काय मराठ्यांचा पराक्रम वर्णवावा. इंग्रजांचे आरमार अद्ययावत आणि प्रचंड मोठे होते, तरी इंग्रजांनी मराठ्यांच्या हातून मार खावा या घडामोडी काही सामान्य नाही. खांदेरी किल्ल्याच्या तटबंदीचे सामान व अन्नधान्य रसद पोहोचवण्यासाठी मायनाकने लहान व मध्यम आकाराच्या बुराबा आणि होड्या याची निवड केली होती. संगमेश्वरी होड्या त्या समुद्रात वलवायला सोप्या व लवकर जायच्या. या चपळ होड्याने रात्रीच्या वेळी इंग्रजी जहाजांच्या डोळ्यात धूळ फेकत बेटावर रसद व दारुगोळा पोहोचवण्याचे काम मराठ्यांनी यशस्वीपणे पार पाडले. यानंतर ब्रिटिशांनी खांदेरी बेटाला रितसर वेढा घालण्याचे ठरविले. आता हे तिसऱ्यांदा आहे. ब्रिटिश आरमाराचा प्रमुख म्हणून कॅप्टन रिचर्ड किलाबिन याची नेमणूक करण्यात आली. 1679च्या 15 ऑक्टोबर रोजी मराठे आणि इंग्रज यांच्यात आरमारी युद्ध पेटले. लढाई निकराची झाली. माणसाची खराबी होऊ नये म्हणून मायनाकने गनिमी काव्याचा उपयोग केला. मायनाकने इशारा करताच मराठी आरमार माघारी फिरले. आरमार माघारी फिरत असता एका ब्रिटिश अधिकाऱ्याला देखील मराठ्यांनी कैद केले. या गनिमी काव्याने ब्रिटिशांनी बेटाला घातलेला वेढा फसला. आता मराठ्यांची हिंमत अजून वाढली. सुरुवातीला लपून छपून रात्रीला रसद सामान पोहोचायचे. आता राजरोसपणे मराठे मुख्य प्रदेशातून बेटाकडे सामान सुमान पाठवू लागले. खांदेरी किल्ला मायनाकने अजून बळकट केला. याच सुमारास सिद्धीने युद्धात उडी घेतली. सिद्धीने जानेवारी 1680 मध्ये खांदेरीच्या शेजारील उंदेरी बेटावर ताबा मिळविला आणि तेथून खांदेरीवर तोफ मारा सुरू केला. पण याचा खांदेरीला फारसा फरक पडला नाही. आता मराठ्यांचे आरमार दोन्ही बाजूने घेरले गेले. इंग्रज व सिद्धी हे संधीची वाटच पाहत होते. इथे मराठ्यांची एक पाऊल चुकले. 80 मराठ्यांचे पथक उंदेरीवर चाल करून गेले. सिद्धीवर
पण ते सर्व मारले गेले. त्यांचे डोके जहाजावर लटकावून सिद्धीने मुंबईपर्यंत प्रभात फेरी काढली, पण मायनाकने खांदेरीचे बांधकाम बंद पडू दिले नाही. 80 मराठ्यांच्या बलिदानाने छत्रपती शिवाजी महाराज चिडून गेले. इंग्रजांचा व सिद्धीचा कायमचा निकाल लावण्याचा महाराजांनी मनोमनी बेत केला. या सुमारास मुंबई इंग्रजांना खबर मिळाली. शिवाजी महाराज प्रचंड सेना कल्याणला जमा करीत आहे आणि भरपूर गलबते जहाज जमा केले महाराजांनी व याचा उद्देश मुंबईचे बेट काबीज करण्याचा आहे. आता इंग्रजांची चांगलीच घाबरगुंडी उडाली. त्यांचे अनेक वकील महाराजांना भेटायला लागले. रोज येणं जाणं सुरू झालं. तह करावा, सला करावा, हाच उद्देश इंग्रजांचा होता. सिद्धी जंजिऱ्याला पळून गेला. ब्रिटिशांच्या दृष्टीने ही मोहीम अयशस्वी तर झालीच, पण ती त्यांना अतिशय महागात पडली. त्यांना चांगलीच अंगलट आली. शिवाजी महाराजांमुळे खुद्द मुंबईला जो धोका निर्माण झाला तो सहजपणे नजरेआड करण्यासारखा नव्हता. ब्रिटिशांनी आपले आरमार खांदेरी बेटावरून काढून घेतले. नको रे बाबा, शिवाजी महाराजांसोबत पंगाच नको. खांदेरी बेटावर महाराजांचा किल्ला पूर्ण झाला. उंदेरी बेटावर सिद्धीचा ताबा राहिला नाममात्र. सिद्धी जंजिऱ्याला गेल्यानंतर मराठ्यांनी हा किल्ला का घेतला नाही याचे इतिहासाला आश्चर्य वाटते. 300 मावळ्यांनी युरोपियन सत्तेच्या नाकात 9 आणले. हा मराठ्यांच्या इतिहासात चमत्कारच म्हणावं लागेल. इंग्रजांना नमवून खांदेरीवर आपले वर्चस्व स्थापन करणे ही मराठ्यांच्या आरमाराची मोठी रणनीतिक विजयगाथा ठरली. खांदेरी उंदेरी हे प्रकरण हे छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आणि स्वराज्याच्या आरमारी सामर्थ्याचे उत्तम उदाहरण आहे. आम्ही युरोपियन महासत्तेला समुद्रावर सुद्धा पराभव करू शकतो ही स्वराज्य प्रतिनिष्ठा शेवटी भगवा खांदेरीवर फडकलाच आणि त्याच दृष्टिकोनातून महाराजांनी पाठवले होते. मित्रांनो, एक वेळेस खांदेरीला भेट द्या, आवर्जून भेट द्या. आपल्या 80 मराठ्यांचे बलिदान आठवा. छत्रपती शिवाजी महाराजांनी मनात आणले तर ते काय करू शकतात याची जाणीव आपल्याला तिथे गेल्यावर होईल. जगदीश्वर छत्रपती श्री शिवाजी महाराज या सरकारला सुद्धा बुद्धी देवो. खांदेरीचे संवर्धन झाले पाहिजे. तटबंदी पडलेले आहे, अनेक नासधूस झालेली आहे. पुन्हा जसाच्या तसा उभा करायला काही हरकत नाही. मित्रांनो, इथेच मी आपली आज्ञा घेतो. जय शिवराय.